नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत मुळापासून रुमाल कसा करायचा. तर आता इथे गोल घ्यायचा, असा गोल करून घेतला आहे. यातून सुई घालून हे इथून असं पकडायचं, इकडे बोटाला दोरा गुंडाळून घ्यायचा आणि 1 2 3 4 5 6 7 8 अशी साखळी करून घ्यायची. फक्त साखळी करताना काय करायचं की हे इकडून धागा घेऊन हे यातून घ्यायचं, या गोलातून घ्यायचं, म्हणजे एक साखळी तयार होते. आता हे 10 झाले, तर आपण 9 10 आणि 9 कॅन्सल करून 8 साखळीचा गोल तयार करू. आता परत आपण हा धागा असा घेणार आहोत आणि पहिल्या साखळीतून परत असं घेणार आहोत, म्हणजे 3 येतात. इथे थोडंसं हे खाली खेचून घ्यायचा धागा, म्हणजे टाईट होतं. आणि हे दोनातून आणि दोनातून असं केल्यावर हे गोल तयार झाला, मूळ रुमालाचं मूळ तयार झालं आहे. तर आता आपण पाहणार आहोत की पुढे कसं करायचं ते. आता हे ह्या साखळीतूनच मी घेते, किंवा याच्यातून घेतलं तरी चालेल. पुढे गेल्यानंतर आपण साखळीतून घेत जायचं. खांब घ्यायचे. आता हा एक खांब. आता हे असं हे धागा घेऊन ह्यातून घेतलं, अजून एक घेतलं, तर हे आधीचा एक वरून घेतलेला आणि खालून घेतलेला, असे 3 झाले. मग 3 झाल्यावर आपण आधी दोनातून घेणार आणि मग दोनातून घेणार. असा पूर्ण गोल आपण आता हा तयार करून घेऊया. बघा खांब मी कशी करते ते. पूर्ण खांब करून घेऊया हे सगळ्या पूर्ण गोलाचा. आणि त्यानंतर मग दुसऱ्या राऊंडपासून डिझाईन, आपल्याला कोणती डिझाईन हवी आहे त्याप्रमाणे आपण करत राहायचं. आता हा मी घेतलाय फेंट पिवळा कलर. आपल्या पसंतीने कलर घ्यायचे. ही घेतली चमकीची लोकर. तुम्हाला कोणती लोकर घ्यायची ती घ्यायची. एकदा मूळ जर जमलं ना, तर रुमाल पुढे करण्यासाठी खूप सोपा होऊन जातो. मूळ मेन जमलं पाहिजे. आठ साखळी घेतलेले, 8 साखळीचा गोल तयार केला मूळ. त्यानंतर एक खांब केले. तर आपण हे पाहूया खांब किती होतात. 8 साखळीमध्ये किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 12 खांब होतात आपले. आता आपण यामधून असं घेतलं, तर ही मी त्याशी गाठ मारते. या एक गोल, एक राऊंड पूर्ण झाला. हे कट करून घेऊया इकडे. आता आपण पाहणार आहोत की सेकंड राऊंड. आता या सेकंड राऊंडमध्ये आपण काय करायचं आहे की जे मधून आपण घेतलं गोलातून, तर तसं न करता आता आपण काय करायचं, या साखळीमधून घ्यायचं. तर आता आपण हे एक एक खांब घेतले लागून लागून. तर इथे पुढे इथे सुरुवातीला 3 साखळी घ्यायची. नवीन राऊंड जेव्हा चालू करू त्यावेळेला आपण कायमच पहिले 3 साखळी घ्यायची. मग आता इथून
या साखळीमधून 2 खांब घेणार आहे. 1 2 2 खांब घेतल्यानंतर 2 साखळी, 1 2 2 साखळी 2 खांब, एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून 2 साखळी, 1 2 परत 2 साखळी, 1 2 आणि परत इथे साखळी सोडून पुढच्या साखळीमधून 2 खांब, 1 आणि 2 खांब, परत 1 2 साखळी आणि इथून 2 खांब, 1 आणि 2 खांब, परत 2 साखळी आणि इथून 2 खांब, 1 2 1 2 साखळी आणि दोनातून एक हलवून घेतलं, वरून घेतलं, 2 खांब, परत 1 2 खालून वरून दोनातून एक परत वरून घेतले, खालून घेतलं, 2. आता थोडंसं आपल्याला जाणवतं इथे असं टोपीसारखं होते, तर पुढे करताना आपण लक्ष द्यायचं की आपल्याला खांब तरी वाढवले पाहिजेत किंवा साखळी तरी वाढवली पाहिजे, तर रुमाल कसा प्लेन होतो. 1 2 आणि आता आपण इथून मगाशी सारखं आता सेकंड राऊंड पण कंप्लीट झाला आपला. इथे गाठ मारायची. ते गाठ मारल्यामुळे काय होतं, रुमाल चांगला पक्का घट्ट होतो की ज्यामुळे कधीच ते पटकन खराब होत नाही, रुमाल उसवला जात नाही रुमाल. ही इकडची साईड ही कट करून टाकायची. असा गोल तयार झाला आहे. आता इथून पुढे आपण आता वेगळी डिझाईन घेऊया. सर्वांनी लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण तिसरा राऊंड घ्यायला सुरुवात करूया. तर आता इथे आपण काय करणार आहे, 2 साखळी घेतली आणि या 2 खांबांमधून 3 खांब घ्यायचे. 1 2 3 खांब घेतले. आता परत 2 साखळी, परत या 2 खांबाच्या मधून 1 2 आणि 3 खांब केले. 1 2 साखळी, परत याच्यातून 3 खांब घ्यायचे. 1 2 3 1 2 परत आपण इथे 3 खांब घेणार आहोत. 1 2
2 आणि 3, नंतर 1 2 साखळी, परत 3 खांब, 1 2 आणि 3, 3 खांब 2 साखळी, 1 2 आणि 3. तर आता हा राऊंड पण तिसरा पूर्ण झाला आपला. तर आपण आता काय करणार आहोत, इथून पुढून एक घेऊन फक्त खालून घ्यायचं, वरतून नाही घ्यायचं, आणि यातून घ्यायचं या गोलातून, आणि हे बंद करायचं. हे कट करून घ्यायचं. तर आपण आता कलर चेंज करूया. तर आपण घेऊया रेड कलर. तर आता हा धागा असं थोडा कट करून घ्यायचा. मी अशा पद्धतीने जॉईन करते. तुम्हाला कोणत्या पद्धतीने जॉईन करायला आवडेल तसं करा. माझी पद्धत आहे. हे अशी दोन्ही खालीपर्यंत अशी गाठ घ्यायची, ती इथून पक्क करून घ्यायचं. आणि हे राहिलेले कट करून टाकायचे. हां, तर आता आपण पुढचा राऊंड पाहूया. ह्या साखळीमधून सुई घालते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 2 3, 3 साखळी घेतले. तर आता मी इथून एक खांब आणि इथून स्टार्ट केलेला आहे, त्यामुळे हा एकच खांब झाला. पुढे डिझाईन बघा. 1 2 2 साखळी नेहमीप्रमाणे. नंतर आता 3 आहे तिथे खांब, तर आपण एक एक खांब वाढवणार आहोत. तर आता 3 मधून, तर मग एकातून 2 खांबांच्या मधून मी 2 खांब घेतले, आणि आपण घेतलेली आहे साधी लोकर, त्यामुळे यात एक खांब वाढवायचं, तिथे 2 खांब वाढवावेच लागणार आहेत. तर मग आपण 2 खांबामधून 2 खांब आणि परत 2 खांबामधून 2 खांब, असे हे 4 खांब झाले. आणि इथे परत 2 साखळी, अशी डिझाईन करणार आहोत. 1 2 1 2, परत 2 खांब, 2 साखळी, आणि परत 2 खांब. 1 2 1 आणि साध्या लोकरमध्ये पण पातळ लोकर पण येते आणि जाड लोकर पण येते. तर मला असं वाटतं की जाड लोकर छान वाटते, ती विणायला पण सोपी जाते आणि दिसायला पण सुंदर दिसते. ही जी मी लाल लोकर घेतलेली आहे ती जाड आहे, आणि मध्ये काही व्हिडिओमध्ये मी पातळ लोकर पण यूज करून पाहिली, पण ती खूप खांब घ्यावे लागतात, खूप साखळी घ्यावी लागते. त्या मानाने जाड लोकरचं असा फायदा होतो की आपल्याला कमी खांब आणि कमी साखळीमध्ये डिझाईन पूर्ण करता येते, आणि वेळ पण वाचतो आपला. आता इथे आपण 2 खांब
2 साखळी आणि आता इथे पुढे 2 खांब, म्हणजे टोटल 4 खांब आपण करतो. इथे 2 खांबामधून 2 खांब आणि पुढच्या 2 खांबामधून 2 खांब. असाच हा राऊंड आपण पूर्ण करून घ्यायचा आहे. आता ही डिझाईन अशी तयार झालेली आहे. पूर्ण राऊंड आपण असंच करून घेऊया. आता आपण घेणार आहोत परत रेड कलर घेणार आहोत. हा असा रुमाल तयार झाला आहे. तर पुढे घेऊया. आता आपण 4 खांब केलेले, त्यामधूनच आपण खांब घ्यायचे आहेत. तर आता इथून 2 खांब आपण घेणार आहोत. दोन खांबांच्या मधल्या गॅपमधून 2 खांब घेतले. परत पुढच्या गॅपमधून 2 खांब घ्यायचे. दोन घेतले. परत त्याच्या पुढच्या ह्याच्यातून 2 खांब घ्यायचे. टोटल असे होतात बेत्रिक 6 खांब असे होतात. आणि इथे नेहमीप्रमाणे 2 साखळी, 1 2 1 2 1 2 इथे 2 साखळी, 1 2 1 2 1 आणि 2. परत 2 साखळी, परत इथून 2 खांब, 1 खांब. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक खांब, 2 खांब, 3 4 5 आणि 6 खांब झाले. परत 1 आणि 2 साखळी, 1 2 3 4 5 6 खांब झाले. आता परत 1 आणि 2 साखळी. तर हाच राऊंड तसाच आपण करून घेऊया पुढे कंप्लीट. आता आपण घेणार आहोत लॅव्हेंडर कलर. तीन साखळी करायची सुरुवातीला. 1
तर आता आपण परत या खांबांमधून खांब घेत राहायचे. तर आपण परत 2-2 खांब असे घेऊयात. तर किती खांब टोटल होतात ते पाहूयात. आता हे 2 झाले. एक, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. तर टोटल खांब बघा किती झाले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 खांब झालेले आहेत. आता परत आपण इथे 2 साखळी घेणार आहोत. परत इथे मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 झालेले आहेत. मग आता 1, 2 साखळी परत इथे तशीच डिझाईन करायची. 1 खांब, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2 साखळी. असाच हा राऊंड आपण पुढे पूर्ण करून घेऊया. डिझाईन बघ कशी दिसते. ही अशी डिझाईन दिसणार आहे.